हा जल्लोष आहे बळीराजाचा। दुष्काळानं ग्रासलेल्या उस्मानाबादकरांना वरुण राजा चांगलाच पावलाय। जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून सर्व दूर असा दमदार पाऊस बरसला। जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 92% पाऊस झालाय। या दमदार पावसानं कोरडी ठाक पडलेले नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। या पाण्यानं बळीराजाची सारी चिंताच धुवून काढलीये। गेल्या 5 वर्षापासून नदीला पाणी आलं नव्हतं, दुष्काळ होता, पण पाण्याची टंचाई भरपूर होती। त्याच्यामुळे आता नदीला पाणी जे आलं त्याचा आम्हाला आनंद एवढा झालाय ती शब्दातही सांगता येत नाही। पावसाचा एवढा फायदा झाला आहे की गेलं खरीपाचं पीक जरी गेलं असलं तरी आता रब्बीचा जे ज्वारी हरभरा जे येणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला भरपूर फायदा होणार आहे आणि पिण्याचा पाण्याचाही प्रश्न कायमचा मिटणार आहे। त्याच्यामुळे या वरुण राजाचे धन्यवाद मानव तेवढे कमीच आहे। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं झाली। जिल्ह्यात एकूण लघु, मध्यम आणि मोठे असे मिळून 216 तलाव सिंचन प्रकल्प आहेत। यातील लहान तलावातील 67 प्रकल्पात 100% पाणीसाठा निर्माण झालाय। त्यामुळे आता जिल्ह्याचा अनेक महिन्यांचा पाणी प्रश्न मिटला आहे। हा वेगळाच आनंद आहे सर। दुष्काळाच्या नंतर एवढं पाणी बघायला 5 वर्षानंतर एवढं पाणी बघायला मिळतंय, हा शेतकऱ्यासाठी सुखवा प्रश्न आहे। सर्व शेतकऱ्याला आनंद आहे पाण्याचा। पहिल्यांदाच बघतोय 5 वर्षानंतर पाणी। असा आनंद झाला की 4-5 वर्ष पाऊसच नव्हता आमच्या गावाला। या आता असं झालं की शेतकरी सुद्धा त्रसून गेलेली होती, त्यांच्या बोरला पाणी नव्हतं, पाणी पिण्याचं असं समजा गावात समजा टंचाई होती। की आता ही जे 2-4 दिवसाची पाऊस जी पडलाय एवढा आनंद झाला की लोकांना वाटलं की एवढं मस्त झालं की पाणी भरपूर आनंद झाला पाणी पिण्यासाठी। अवघ्या 4च दिवसात वरुण राजानं दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या उस्मानाबादचं चित्र पालटून टाकलंय। त्यामुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपवणारा हा पाऊस बळीराजासाठी आता खरी दिवाळी घेऊन आलाय। महेश पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, उस्मानाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।